यस विषय गंभीर. नेव कसा नेव माणूस. हे बा मंडळी, आजकाल काहीच खरं नाही, त्यामुळे हेल्मेट हे जरुरी आहे. तुम्ही घाला. वावरात सुद्धा हेल्मेट घालायची अनोखी प्रक्रिया आपल्या सोनूभाऊनी केलेली आहे. काय चला मंडळी, आता सोनूभाऊ आणि आपण बघा आमच्या किती मेहनत. तिथून जाणं अवघड आहे मंडळी या ठिकाणी. इथून याचे भाऊ गेले तर मग काही टेन्शन नाही. इथून जाता का नाही काय माहिती. इथून जर गेले मंडळी, राम राम कसं चाललंय. बरं चाललंय ना, तर बरंच चालू द्या. आणि आज आहे आपला दिवस 3रा ब्रोकली तोडायचा. आणि ब्रोकली चालू आहे तोडण्याचं काम. आज सध्या एक वेगळी गोष्ट करतोय. नाही आहे चांगलं, जाऊ दे आता, जसं असेल तसं त्याला काय करणार आहे आपण. शिल्पा मंडळी, आजचा माल मंडळी आपण डायरेक्ट वावरातच रेडी करतोय. कारण तुम्ही मागचा जर ब्लॉग बघितला असेल, त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळालं असेल की आपली धावपळ कशी झाली. आणि आज नेमका ट्रॅक्टर पण आपल्याला अवेलेबिलिटी खूप कमी आहे, त्याची भेटेल का नाही याची काही गॅरंटी आहे नाही. कदाचित जेवढा माल आपल्याला पायीवरती घेऊन जावा लागू शकतो. धावपळच धावपळ, खेळ. पाऊस पहा तिकडं पूर्ण भरून आलाय. पाऊस पुरं काळे ढग झाले बघा, पूर्ण भरलाय. आणि पाऊस आल्यानंतर काय मजा येते ते तुम्ही जरा मागच्या ब्लॉगमध्ये जाऊन बघा. काकांनी भरून आणले सगळं माल. माल भरला आहे, टोकरी भर गई. चलो अभी इसको उठा के लेके जाते हैं. आज पण पाऊस फुल कडक सुरू झालेला आहे. तेव्हा तिकडं जोरवेकर साहेब पाण्यात भिजतंय. नशीब एवढं काय, ऍटलिस्ट ट्रॅक्टर तरी आलेलं आहे आपला. तेव्हा आमचे सोनूभाऊ तिकडं. पावसाचं खेळलंय जोरात मंडळी. आता पावसात सगळं उद्योग करायला लागणार आहे. ऍटलिस्ट ट्रॅक्टर तरी आलंय, तेवढं तरी बरं. अजून एवढा माल बाकी आहे बा. इथून एवढं, जिथून सोनू दादा उभा आहे आपला, सोनूभाऊ पासून इथपर्यंत, आणि ते वरचं पूर्ण असं एवढं जे खाली दिसतंय ना पाडगं, तेवढंच बाकी आहे आपलं. फार जबरदस्त आज पण आपली धावपळ होणार आहे. बघत राहा तुम्ही मंडळी. काकांची मदत. आणि प्रॉब्लेम आहे का, आपले आज 2 माणसं पण नाही आहे, आपण 4घच जण आहे. आणि चांगलीच धावपळ आहे आता. हे बा मंडळी, आजकाल काहीच खरं नाही, त्यामुळे हेल्मेट हे जरुरी आहे. तुम्ही घाला. वावरात सुद्धा हेल्मेट घालायची अनोखी प्रक्रिया आपल्या सोनूभाऊनी केलेली आहे. काय फार थंड पडून गेलं पावसाने, तर काय ऑप्शनच नव्हतं काही सापडणं तिकडं. मग हेल्मेट सापडलं, घेतलं घालून. थोडं बरं वाटतंय. किती राहिला मला सोनूभाऊ अजून काढायचं आपला? काढायचं भरपूर बाकी अजून, पण टाइम नाही आपल्याला. त्याच्यामुळे आपण एवढं आपल्याला काम सुरू करून माल वाहून घेऊन बॉक्स पॅक करायचे. ओके, चला, एवढं टाइम नाही आपल्याकडे. चला. वरती ये ना भाऊ. चला मंडळी, एवढा माल भरलेला आहे. आपण आता ट्रॅक्टरनी वरती घेऊन जायचंय. चलो. हा घेऊन येतो. चलो. आपली सवारी
आता आपल्याला हे घेऊन जायचंय आपल्या सोनभाऊ आणि काकांकडं. तेव्हा मंडळी खेळ किती बेकार आहे. फुल जोरात पाऊस चालू आहे. वरती तुम्ही बघितलं असेल आता ट्रॉलीमध्ये आपण ब्रोकली घेऊन गेलोय. ॲटलिस्ट ती थोडीशी रेडी तरी करून ठेवलेली होती. त्यामुळे आपलं थोडासा ताण वाचणार आहे. पण तरी पण ट्रॅक्टर आज बिझी आहे दोन्ही ठिकाणी. मका पण काढायचं काम चालू आहे. त्याच्यामुळे फार मुश्किल आहे दोन्ही गोष्टी मॅनेज करणं. कसं तरी चाललं एवढं पण करायची खेळ आपला. चला फक्त मी माल किती निघालेला आहे तो घेऊन येऊ. फुल चिखल झालेला आहे. जायचं राहिलं नाही. पवराजी मारायचं रे. माल पण काढायचं. ते शेवटी मंडळी आता आमच्या हे जे वाहूनवर आलेलं आहे सगळं. ट्रॅक्टर तर काय आता भेटणार नाही आपल्याला. हे असं बांधून वरपर्यंत घ्यायचं आहे जेवढा राहिलेला माल. असं खेळ खराब आहे आणि परिस्थिती पाहे. आणि हे गाडीवर घेऊन जायचं आहे भाऊला. त्याची भाऊंचा स्किलचा विषय गंभीर आहे. पण मग शेवटी सांभाळून गोष्टी करावं लागणार आहे आता. मंडळी मंडळी काय करणे मंडळी. यस विषय गंभीर. नेव कसा नेव माणूस. तिथून जाणं अवघड आहे मंडळी या ठिकाणी. इथून याचे भाऊ गेले तर मग काही टेन्शन नाही. इथून जाता का नाही काय माहिती. इथून जर गेले तर मग काही टेन्शन नाही. गेले 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 गेले. भाऊची स्किलचा विषय गंभीर आहे सर. ते शेवटी घेऊन गेले. देव करो व्यवस्थित वरपर्यंत जाऊ. आमचे सोनू भाऊ चाललेले वावरातून आता. आणि आपल्याला एवढं सामान उचलून जायचं आहे. टाटा. हेल्मेट कामात आलं बघ सोनू भाऊच्या. चला गेलेले. आता आपल्याला एवढं वस्तू गोळा करून घेऊन जायचं. खेळ बेकार बिचारा सोनू भाऊ लय मेहनत करून राहिलाय. थंडी वाजून आली त्याला पुढं का ना तुमची. चला मंडळी आता सोनू भाऊ आणि आपण खेळ बघा आमच्या किती मेहनत. इसको बोलते आहे शेतकरी. ब्रोकली होती ना आता काय कागद कुठून इथली आपण ये जे भाऊ आले होते त्यांच्या अंगावर हे त्यांनी मगाशी जसं स्टंट घेत करायचं भाऊ. हां 50 रुपये नुसकान. सॉरी 100 रुपये 80 रुपये. आता ते काही माहीत नाही किती रुपये. पण झालंय नुसकान. चहा पिऊ मंडळी आता जरा. पावसामध्ये चहा प्यायचा आहे आता. वातावरण जरा एकदम थंड झालं आहे. आता थोडं गरम करू आपण चहा पिऊ. तेव्हा मंडळी पावसामुळं परिस्थिती अशी झाली का सगळं कूलर लावून आपल्याला आता मस्तपैकी दिसतंय ना. भारी दिसतंय. मला असं सॅग्रिगेट करून ठेवलंय आपण सगळ्या चारी बाजूनी. मध्ये पण दाखवलं ना बाबा मंडळींना. एवढा वेळ नाही करायची. जाऊन थोडा वेळ 5-1 आपला ट्रॅक्टर फसला होता. तो ट्रॅक्टर काढण्यासाठी मला परत खाली द्यावं लागलं. तर रात्र झालेली आहे. मालबिल झालाय भरून. आज आपण छोटा हत्ती बनवलेली आहे. हा त्या दिवशी ते याला अटकवलं. चलो पावसामुळे प्रॉब्लेम नको म्हणून आपण मस्तपैकी त्याला आता बांधून घेतलेलं आहे जे भाऊनी. चला निघूया आता. चला चल मंडळी आजचा दिवस संपला आहे. गेट लावून देऊ. आपले जे भाऊ फुल फॉर्ममध्ये गाडी चालवत आहे. आता आलेलो आहे आपण इथं. माल या गाडीपासून भरणार आणि जाणार मुंबईच्या दिशेने दादरकडे.
आहे